काल ब्लॉग व्यवस्थित संपू शकलो नाही कारण की लेट झाला आणि बारीक पाऊस चालू होता. त्यामुळं हॉटेल्स पटकन घेतल्यावर आपण लगेच चेकिंग केलं, त्यामुळं व्यवस्थित क्लोज करता आलं नाही. पण परत एकदा आपलं स्वागत आहे साताऱ्यामध्ये. साताऱ्यामध्ये एक्झॅक्ट आता आपण काल चौकामध्येच आहे. महाराजा हॉटेल म्हणून आहे, बेस्ट आहे एकदम हॉटेल. त्या हॉटेलमध्ये आपण स्टे केला होता, मस्त होतं स्टे. आता आपण चेकआउट करून कास वजराई हे त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला निघालेलो आहे. चला बघूया. वेलकम टू सातारा, राजधानी सातारामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता आपण वरच्याच दिशेने निघालेलो आहे. कासपठारावरून वजराई वॉटरफॉल त्या दिशेने निघालेलं आहे आपण. आणि इथून सिटीमधून 30 किलोमीटर दाखवत आहे. एक्सपेक्टेड 50 मिनिट दाखवत आहे. सिटीतनं आता एक छोटी बॅग घेतली आपण ड्रोन वगैरे ठेवायला, कारण की एवढी मोठी बॅग घेऊन, रायडिंग जॅकेट घेऊन कुठं एवढं आपण ट्रेकिंग करू शकतो. त्यामुळे छोटी बॅग घेतली. बाकी सगळं आपण सामान हॉटेलवरच ठेवलेलं आहे. चला, घाट चालू झालेला आहे. कासपठार इथून 22 किलोमीटर दाखवत आहे. मस्त हिरवंगार झालं आहे, तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये. गर्दी पण आहे, खूप सारे रायडर आलेले आहेत. वा, 8 महिन्यानंतर आहे ना परत कासला आलेलो आहे, म्हणजे साताऱ्याला आलेलो आहे. तोच रोड, तेच वादिया. हा हा हा, थंड हवा, मस्त वाटतं यार एकदम. साताऱ्याला यायची मज्जाच वेगळी आहे, काही पण असू दे. सातारा राजधानी आहे बाई. आपल्याला आत्तापासूनच आहे ना छोटे छोटे वॉटरफॉल दिसायला चालू झालेले आहेत. तर पुढे एक वॉटरफॉल येतं, चेक करा काय, छोटासा वॉटरफॉल आहे. तिथं सुद्धा गर्दी आहे. तिथं सुद्धा लोक आपलं मस्त एन्जॉय करतात. खूप सारे धबधबे इथं बघायला मिळतील आपल्याला. काहीच लेट्स सी, चेकआउट चेकआउट. मे बी कास लेक आहे का काय आहे मला पण नाही माहिती. मी चेकआउट करतो तर मला दिसतं का नाही माहीत नाही. खूप मस्त पाणी खूप आहे. पावसामुळं ना सगळं घाटमध्ये वगैरे जो पाऊस होतो तो पाणी सगळं खाली जाऊन जमा होतं. जेव्हा आपण साताऱ्यातून कासपठाराच्या साईडला जायचं ना, तो जो रोड आहे दोन्ही साईडला एवढे मस्त व्ह्यू पॉईंट आहेत ना, असं वाटतं की प्रत्येक पॉईंटला थांबावं, प्रत्येक पॉईंटला एक फोटो काढावा. खरंच एवढं मस्त पॉईंट आहेत ना. पण जो हा मोह आहे ना जरा थोडा आवडता घ्यायचा, कारण आपल्याला फर्स्ट टार्गेट वजराई वॉटरफॉल करायचं आहे, कारण की त्याचा थोडाफार ट्रेक आहे 2-3 किलोमीटरचा. तिथं थोडा पॉईंट्स आपण थोडा टाईम स्पेंड करूया, नंतर येता येता आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. आयला खतरनाक पाऊस चालू झालेला आहे बॉस इकडं. पाऊस नको होता आपल्याला, पण निसर्ग कोणाच्या हातात आहे का? पण निसर्गातच ही जी मजा आहे ना, हीच मजा. लास्ट टाईमचा आपला स्टे इथे, लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आपला स्टे होता इथे. खतरनाक. दोन्ही बाजूने जंगल, जंगलाच्या मध्ये रस्ता, रस्त्यावर आपण दोघं. काय मस्त वातावरण आहे. सगळ्यांचे हे ड्रीम राईड असते, म्हणजे आपण जगतोय ह्याचाच खरे आनंद आहे बॉस. खरंच हा जो आनंद आहे ना शब्दात कुणीच मांडू शकत नाही. जो हा गाडीवर बसून जो फील येतो ना, तोच हा आनंद आपल्या आखरी श्वासापर्यंत ना आनंद आपल्या सोबतच येतो. घरात बसून बॉस हा आनंद कोणीच लुटू शकत नाही. ज्याची मनातून इच्छा आहे ना बॉस, वेळ काढा, बाहेर पडा आणि हे लाईफ आहे ना एन्जॉय करा. मी तर सध्या गेल्या 1-2 वर्षात एवढं बाहेरनं शिकलो नाही ही गोष्ट. खरंच जसं जसं आपण वर जातो आहे ना तसं तसं पाऊस वाढत आहे.
आणि थंडी खतरनाक आहे यार वॉश. टेम्परेचर फुल डाऊन आहे. माझ्या मते 10 ते 12 डिग्री टेम्परेचर असेल. आणि पावसामुळे जे थंड वारं लागतं ना त्यामुळे जास्त थंडी वाजते ॲक्च्युली. हे रायडर लोक आलेले आहेत. मस्त मजा चालू आहे सगळ्यांची. हा 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 पुढं वेदर ती बघा खतरनाक झालं आहे. इथं असणारे काय काय जे टेम्पल्स आहेत, पठार आहे, धबधबे आहेत, ह्या सगळ्याची माहिती ह्या बोर्डला दिलेली आहे. इथूनच एक अर्धा ते 1 किलोमीटर कास पठार आहे. कास पठारावर जाऊया. कास पठार तर आपण ऑलरेडी बघितलं आहे, पण जस्ट तिथून कास क्रॉस होऊया, कारण की कास पठारापासून जो बॅक साईडला कास लेक आहे ना, जो स्टेप वॉटरफॉल आहे तो बघण्यासारखा आहे. आणि मी व्हिडिओ पाहिल्यानुसार तिथे आता पाणी आलं आहे आणि तो प्रवाहित झाला आहे. लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेस पाणी नव्हतं, त्यामुळे ते जो स्टेप वॉटरफॉल आहे ना तो प्रवाहित झाला नव्हता. आणि आता चांगलं थोडं ऊन पडलेलं आहे, बरं वाटतं आहे. ग्रेट. तुम्हाला दिसत असेल कास पठारावर पांढरी पांढरी फुलं खूप छोटी 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 आहेत. अजून नाही आहे काय, आत्ता येत आहे. त्याचा अजून पिरियड खूप लांब आहे, पण येईल लवकरच येईल. टुरिस्ट सगळे साईडला थांबलेत, म्हणजे नाही सध्या बंद आहे. थोडेफार व्हाईट व्हाईट फुलं दिसत आहेत. अजून सध्या तर पूर्ण कास पठार फुललेलं नाही आहे, कारण की याचा पिरियड पण आहे अजून. आय थिंक माझ्यामध्ये 1-1.5 महिन्यानंतर आहे ना तो पूर्ण भरलेला असेल. पांढरी फुलं, पिवळी फुलं, सगळ्या प्रकारची फुलं आहेत यार इथे. आम्ही लास्ट टाईम आलो होतो ना, खरंच गाईज एक नंबर. कडक 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 एक नंबर. जंगलातून जो घाट उतरायची मजा आहे ना बॉश, हा हा खरंच एक नंबर. काय खतरनाक वाटत आहे यार, एक नंबर मजा येत यार, खरंच मजा येत. काय यार वेदर झालं यार खरंच. तलाव मस्त दिसतं यार, खरंच मन प्रसन्न झालं यार, खरंच मन प्रसन्न झालं. खाली आता समोर तुम्हाला कास लेक दिसत असेल. आपण कास लेकच्या दिशेने आता निघालेलो आहे. वर ढग, खाली लेक आणि हा पूर्ण चारी बाजून असलेली सह्याद्री. ऑफरोडिंग चालू झालेलं आहे. ऑफरोडिंग हा तर कास पठारावरील ऑफरोडिंग कशी वाटते तुम्हाला ऑफरोडिंग? लाल माती कच्चा रोड. तर म्हणतात असख्य सुंदर अशी सह्याद्री. खरंच यार हे नजारे बघायला ना तुम्हाला व्हिडिओवर नाही, मोबाईलवर नाही, हे नजारे स्वतः अनुभवायचे असतात. स्वतः इथे यायचं असतं. हे नजारे आहेत ना स्वतः डोळ्याने कॅप्चर करायचे असतात, आयुष्यभर आपल्या मनात ठेवायचे असतात. बाई जो आपण म्हणत होतो स्टेप वॉटरफॉल, खतरनाक आहेत भाई लोक. आय डोंट नो भाई. वय 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 तुम्ही बघू शकता काय क्लास आहे यार. स्टेप वॉटरफॉल मी जे म्हणत होतो तो हा स्टेप वॉटरफॉल आहे. काय गर्दी आहे, खतरनाक आहे वॉश, खतरनाक आहे, एक नंबर दिसत आहे. हा 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 हा. चला वर जाऊया आणि वरनं एक्सप्लोअर करूया. कास पठारावरील जो स्टेप वॉटरफॉल आहे ना तो हाच आहे गाईज. काय मस्त व्ह्यू आहे, खतरनाक, एक नंबर. नमस्कार. आज आपण आलेलो आहे कास पठारला, साताराला. साताऱ्याचा कास पठार आपण एक्सप्लोर करून आता आपण पुढे आलेलो आहे कास लेकला. तुम्ही माझ्या मागं जो बघत आहे तो कास लेक आहे. कास लेकचा जो स्टेप वॉटरफॉल आहे तो आपण एक्सप्लोर केला आहे. पुढं जो ड्रोन शॉट टाकला ना तो एकदा चेक करा गाईज.
कास पठारेलचे कास लेकचा जो स्टे वॉटरफॉल आहे ना तो आपण कवर करून आता पुढच्या दिशेने निघालो आपण. आणि दिसत असेल तुम्हाला आता वज्राई वॉटरफॉलच्या साईडला निघालो आपण. एकदम मस्त दिसत आहे वातावरण. हा 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 कडक 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 कडक. कास वॉटरफॉल जो स्टे वॉटरफॉल आहे ना त्याच्या साईडनं जो रोड सरळ वर जातो तोच रोड जातो हा वज्राई वॉटरफॉलला. सरळ आपण आता वज्राई वॉटरफॉलच्या साईडला निघालेलो आहे.